तर मॅम तुम्ही नेहमी असं मुलीकडचे केस सॉल्व्ह करतात की मुलाकडचे पण सॉल्व्ह करतात? असं नाहीये, दोन्ही साईडच्या केसेस असतात माझ्याकडे. जेवढं फिमेलचे असतात तेवढं मेलचे असतात, असं काही नाहीये की लेडीज कसं नाही. तर मॅम तुमची सोशल लाईफ काय? सोशल लाईफ मध्ये मी असं सांगेन की मला सोशल ऍक्टिव्हिटी करायला खूप आवडतं. त्यासाठीच हे फील्ड मी जॉईन केले खरं तर. आणि मला म्हणजे महिलांना गोळा करून त्यांना सजेस्ट करणं की त्यांनी कसं आहे म्हणजे लेडीज बसलेले असतात घरी, त्यांना काहीतरी काम हवं असतं. मग ते खाली दिमाग शैतान का घर असं म्हणतात, तसं व्हायला नको म्हणून मी त्यांना छोटे छोटे असे म्हणजे कामं देते की जेणेकरून त्यांचं ग्रोथ व्हावी विदाउट आणि खूप छान पद्धतीनं त्या कामं पण करतात. कुणाला चपाती बनवायची असेल तशी कामं मी देते. काही लेडीजचे मी गट तयार केले, बचत गट, त्याच्यामधून त्यांना काम मी प्रोव्हाइड करते. आणि कुणाला जर म्हणजे कायद्याचं जरी हे करायचं असेल, सजेशन्स वगैरे द्यायचे असतील तरी मी त्यांना एकत्र बोलवून, जर हळदी कुंकूचा वगैरे कार्यक्रम असेल तर त्यांना मी बोलवते आणि सजेस्ट करते की आता या पेंडेमिक मध्ये असं झालं की गावी असताना लेडीजना खूप फेस करावं लागत होतं. शेतात सुद्धा जाऊ शकत नव्हते. मग त्यांना मी घरी बोलवायचे. घरी बोलून त्यांना मी छोटे छोटे असे म्हणजे रुमालांची डिझाईन असेल, कुठे ड्रेसचे बटन्स, हे छोटी छोटी कामं द्यायची आणि त्याच्यामध्ये त्यांचं खूप चांगलं चालत होतं. त्यांना काम करायची गरज पडत होती असं. ते छोट्या गोष्टीपासून इव्हन मोठ्या गोष्टी प्रचार वगैरे असं म्हटलं तरी चालेल की मी करायला आवडतं, मला करते. तुमचा जो पहिला हायकोर्टाचा दिवस होता तो कसा होता? म्हणजे त्या जे ड्रीम तुम्ही बघितलं होतं की मला हायकोर्टात जायचंय, तर तो पहिला दिवस कसा होता? नक्कीच मला खूप आवडायचं. त्यामध्ये कसं आहे, मी प्रॅक्टिस फर्स्ट हायकोर्टला ऍडव्होकेट सुरेश माने यांच्या थ्रू केलेली. तर त्यांची जॉईनिंग म्हणून तर फर्स्ट डे होता आणि मला माहितीच नाहीये की हायकोर्टला गाऊन लागतो. विदाउट गाऊनचं बँड पण लावू शकत नाही. तर सरांनी हे सांगितलं फर्स्ट की हे हवंय. त्या दिवशी मला समजल्यानंतर तिथेच घेऊन लगेच तिथेच गेली. कसं स्टँडिंग राहावं लागतं किंवा कसं हे करायचं काही माहिती नव्हतं. मॅटर रीच झालं. जेव्हा रीच झालं जेव्हा कॉलआउट केल्यानंतर त्या दिवशीच मला अजून आठवतंय की मला माहितीच नाहीये की ते मॅटर रीच होऊन आता कॉलआउट होऊन दुसरं चालू झालंय. मला माहित नव्हतं. मला ऍक्च्युली ती स्टार्टिंगची जी जर्नी आहे ना ते खूप डिफिकल्ट गेली. आणि तुम्हाला खूप माहितीये मी गावाकडून बिलॉंग करते, त्यामुळे गावच्या मुलांना मुंबईमध्ये येऊन पटकन त्या म्हणजे अप्रोचच करू शकत नाहीत आणि ऍक्टिव्ह पण होऊ शकत नाहीत असं होतं ते माझ्यासाठी. आणि मला ते समजलंच नाहीये की समोर कोणतं मॅटर कसं झालं आणि ते दुसरं पण कधी कॉलआउट केलं असं. तो दिवस मला आठवतो खूप डिफिकल्ट गेला माझ्यासाठी. खूप डिफिकल्ट म्हणजे मला माहितीच नाहीये की छोट्या छोट्या गोष्टी अशा असतात आणि तिथे जाऊन बसून पॉइंटिंग करावं लागतं बघा. तेही माहिती नव्हतं, काहीच माहिती नव्हतं. ते फर्स्ट डे माझा तसा गेला. आणि तुम्ही पहिली केस कोणती हँडल केली? म्हणजे तुमच्याकडे कुठली केस आहे फर्स्ट मुंबईमध्ये? फर्स्ट केस एक डीडी मॅटर्स झालेली डायव्होर्स साठी. त्याच्यामध्ये दोन्ही पार्टी म्युच्युअल अंडरस्टँडिंग डिव्होर्स होतं सेक्शन 13 वरती. त्यामुळे ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग असल्यामुळे नॉर्मली बेसिकली चांगलं गेलं ते, कारण ते प्रोसिडिंग खूप शॉर्टली असतात. त्याच्यामध्ये कसं आहे की लॉकिंग पिरियड ठेवतात 6 महिन्याचा डायव्होर्स केस मध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंगच्या. तर तो आता कन्सिडर करू शकत नाही. म्हणजे न्यू जजमेंट नुसार ते लॉकिंग पिरियड सुद्धा कट केला जातो. विथिन 15 days मध्ये डायव्होर्स होऊ शकतो असं.
ते त्या केस नंतर मला समजलं. येस, जे पहिली केस ती तुमची. ओके. तर मॅम आताची तुम्ही बेसिकली गावाकडनं बिलॉंग करतात आणि तुम्ही ते गावाचं एक कल्चर बघितलंय, तर त्या गावाकडच्या मुलांना तुम्ही काय मेसेज देणार, काय त्यांनी कसं पुढे आलं पाहिजे गावातून? आता तुम्ही इथपर्यंत पोहोचले, तर गावाकडच्या मुलांना लवकर मार्ग नाही मिळत कुठल्या गोष्टीचा, आणि काही काही लोक त्यांना अडवतात, थांबवतात, की नाही, घाबरवतात स्पेशली, म्हणजे की नाही हे आपल्यावरचं काम नाही, हे आपण करू नाही शकत, म्हणजे त्यांचा जो हौसला असतो तो कुठेतरी कमी होत जातो. तर अशा मुलांना तुम्ही काय मेसेज देणार? बघा, मी तर मुलांना हेच सजेस्ट करेन की ते गाव असू द्या किंवा सिटी असू द्या, एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एज्युकेशन बरोबर तुम्ही जर बिझनेस कराल तर खूपच चांगली गोष्ट. मग ते शेतीचा बिझनेस असेल किंवा तुमचा स्वतःचा बिझनेस असेल, इन युअर स्किल, जे पण असेल ते. कारण जो बिझनेस करतो तो फाटकी कपडे घालू द्या, तो मालकच राहतो. आणि जो नोकर असतो तो टायची कपडे जरी घातली, सुटाफुटात जरी असलं तरी तो नोकरच असतो. मी सजेस्ट करेन की बिझनेस स्टार्ट करा. जेवढे बिझनेस कराल तेवढी तुमची ग्रोथ होईल, नाव होईल. आणि एज्युकेशन शिवाय हे शक्यच नाही, त्यामुळे एज्युकेशन. मॅडम, मला अजून एक असा क्वेश्चन विचारायचा आहे. तुम्ही बऱ्याचशा केसेस सॉल्व्ह केल्या, त्यामधून तुम्ही असं कुठलं लव्ह मॅरेजचे केसेस सॉल्व्ह केले का? लव्ह मॅरेज मी असं म्हणेन, जे लव्ह करतात त्यांना मॅरेज तर करावीच लागते. जे लव्ह मॅरेज केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? बघा, लव्ह करा, पण त्याला पण स्टँडर्ड हवा. आणि त्या स्टँडर्ड मध्ये कसं आहे की बघा, मुलगी पीएचडी करते आणि मुलगा गौंडी काम करतो, हे कधी जमू शकत नाही ना. आणि जमलं तर टिकू शकत नाही. मेंटॅलिटी वेगवेगळ्या होऊन जातात, खूप वेगळं, ते मॅचच होऊ शकत नाही. आणि त्यांची लाईफ हे त्यांनाच खूप स्ट्रगल करावं लागतं. आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आई वडिलांना, म्हणजे मुलाकडचे तिला एक्सेप्ट करू शकत नाही आणि मुलीकडचे त्याला एक्सेप्ट करू शकत नाही. यातच पूर्ण लाईफ निघून जातं आणि त्यामध्ये मुलांचं आयुष्य खराब होतं. त्या दोघांची तर ऑलरेडी करिअर खराब झालेले असतात. आणि लव्ह मॅरेज मी म्हणेन की तुमची स्टँडर्ड बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही केलं तर काहीच हरकत नाही, पण तुम्ही तुमचं स्टँडर्ड बघा. बरेचसे आपण कपल बघतो की मुलगा ड्रीम करतो खूप आणि मुलगी एकदम स्टँडर्ड हुशार असते, तरी ती त्याच्या गळ्यात पडते विदाउट स्टँडर्ड, त्याचं नेचर न बघतं. ते प्रेम आंधळ असतं, पण ते आंधळ डोळे उघडे ठेवून करावं असं मी म्हणेन. नक्कीच हा चांगला मेसेज आहे की जे पुढे त्यांना प्रॉब्लेम होतात. आणि कसं प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर ते फॅमिलीवर तो इफेक्ट पडतो, मग सगळं ते टेन्शन मध्ये येतात. ते पूर्ण म्हणजे त्याचा इम्पॅक्ट मुलांवरती जास्त पडतो, त्यामुळे त्यांचे आयुष्य, म्हणजे मी असं म्हणेन की खराब हे मी बोलू शकत नाहीये, ते पण कसं सगळे जगतात, त्याचा इश्यू नाहीये, पण एक स्टँडर्ड राहत नाही. असा पण एक मुद्दा आहे की लव्ह मॅरेज केल्यानंतर मुलगी सासरी थांबत नाही, वेगळे होतात, असे काही मॅटर तुमच्या? मी तेच म्हणते की कसं आहे, मुलगी त्यांना मुलाच्या आईवडिलांना एक्सेप्ट नाही करू शकत आहे आणि मुलगा मुलीच्या आईवडिलांना एक्सेप्ट नाही करू शकत आहे. आणि कसं आहे, ते अरेंज मॅरेज मध्ये कसं असतं की सगळ्यांच्या संगनमतानं ते एग्रीमेंट करून करतात आहे आणि ते काही झालं तर ते हँडल करू शकतात आहे. तसं लव्ह मॅरेज मध्ये कोणाला सपोर्ट नाही राहत, सगळ्यांची मनं दुखवून केलेलं असतं आणि त्या याच्यामध्ये कोणी सपोर्ट करत नाही, त्यामुळे ते वेगळे त्यांची लाईफ जगत असतात. खूप स्ट्रगल करावं लागतं. छान पद्धतीने. आता तुमचा इंटरव्ह्यू घेताना तुमच्या मिस्टरांचं नाव तुम्ही खूपदा घेतलेलं, त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? म्हणजे एवढं सपोर्ट की एक मुलगी असते, लकी असते की तिला असा एक पार्टनर हवा असतो की तो नेहमी तिला सपोर्ट करेल, म्हणजे तिची एक हट्ट असतो मुलींचा की ते पूर्ण झालंच पाहिजे. असं तुमच्या लाईफ मध्ये होतं प्रत्येक वेळेस? नक्की. माझे मिस्टर आणि मी आम्ही खूप चांगले बेस्ट फ्रेंड आहोत असं म्हणायला हरकत नाहीये. खूप बेस्ट फ्रेंड म्हणजे खूप चांगले फ्रेंड आहोत. मी काय बोलायच्या अगोदर त्यांना समजते की या, आणि
कोणत्या गोष्टी कशा हँडल करायचं, किंवा म्हणजे कसं बेसिकली कसं असतं दोघांचं पटत नसतं, तसं नाहीये. ते अंडरस्टँडिंग चांगल्या पद्धतीने करतात आणि मला पण कधी असं हे करत नाही, सपोर्ट खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात. तुमचं अरेंज मॅरेज येस. तर एवढं प्रेमळ एक नातं आणि एक कपल, स्वीट कपल. नक्कीच. तुमची जर्नी ऐकून मी स्वतः एक मोटिवेट झालोय, कारण की एक छोट्या गावातून तुमची एक जर्नी चालू झाली. तिकडे बस पण नाही होती आणि तुम्ही 4 किलोमीटरचा एक प्रवास केला शिक्षणासाठी. आणि आज तुमचं जे ड्रीम होतं वकील बनण्याचं, की मी हायकोर्टामध्ये वकीलचे केसेस हँडल करेल, आणि ते खरंच तुम्ही अचीव्ह केलंय. इन्स्पायर स्टोरी आहे. आणि आमचे जे गावाकडचे मुलं असतील किंवा बाकी आमचे प्रेक्षक असतील ते खरंच इन्स्पायर होतील या स्टोरीकडनं. आणि मी तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद करेन मॅडम, की तुम्ही तुमचा जो टाइम होता, बिझी शेड्यूल होता, त्याच्यातून तुम्ही त्या बिझी शेड्यूल मध्ये आम्हाला भेट दिली, व्हिजिट केली, आमच्या प्रोग्रामला आले, आमच्या शोला आले, त्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला आमच्या DSPC प्रोडक्शन कडनं शुभेच्छा. धन्यवाद आकाश, मला या शो मध्ये बोलवल्याबद्दल तुझं मनापासून आभार. नेहमी तुला समोर टीव्ही मध्ये पाहतो, आज समोर तुला पाहतो आणि तुझ्या बरोबर गप्पा मारायला खूप आवडलं. आणि या शो मध्ये बोलवल्याबद्दल तुझं मनापासून आभार. आणि जर प्रेक्षकांना कोणालाही फॅमिली लिगल्स वगैरे इश्यूज असतील तर त्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करावा.